नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अगदी मनपूर्वक मी तुमचं स्वागत करते. तर आजच्या भागामध्ये आता मात्र साखरपुड्याचा हा मुहूर्त अगदी झालेलाच असतो. गुरुजी मात्र सुमित्राला आता नवऱ्या मुलीला हळदी कुंकू लावायला सांगतात. सुमित्रा आता त्या दोघांचं औक्षण वगैरे करते आणि सारंग सौमित्र मात्र इकडे आजीजवळ येतात. आजी तोऱ्यातच आता अगदी नाक फुगून बसलेली असते. तेव्हा सारंग म्हणतो की आजी हे बघ, चल ना आतमध्ये. अगं हे बघ, मगाशी जर आता आईने जर तुझी बॅग भरण्यासाठी सांगितली असती ना, तर मात्र तू नक्की आता हे घर सोडून गेली असते. त्यामुळे चल आता तुझी बॅग भरायची का. तेव्हा आजी मात्र आता सारंगवर चिडते आणि सौमित्रावर सुद्धा. आता सारंग मात्र आजीच्या गालगुच्च्या धरतो आणि म्हणतो की माझी आजी रागवली ग. मात्र आता सुमित्रा लगेच सारंग आणि सौमित्राला आवाज देते की मुलाकडचे लोक कुठे आहेत, चला मानपान करा. तेव्हा लगेच सारंग म्हणतो की हो हो. धावतच दोघे येतात आणि काय करायचं असं सारंग विचारतो. त्यावर आता सुमित्रा म्हणते की मानपान करायचे. आता जानकीचं जेव्हा औक्षण केलं जातं, जानकी खुश होत आता ऋषिकेशकडे बघून हसत असते आणि ऋषिकेश तर सारखा आता जानकीकडे पाहत असतो. तेव्हा मात्र आता जानकीला हार वगैरे दिले जातात अगदी सोन्याचे. आता जानकी म्हणते की हे मुलाकडून आणि हे मुलीकडून असं मात्र दोघांकडूनही आता दोघांना दागदागिने दिले जातात. सगळेजण आता खूप खुश असतात. नाना आणि सुमित्रा तर खूपच खुश असतात. त्यावर आता नाना म्हणतात की हे बघा, मला आता सगळं काही मानपानाचं झालं असेल तर आता सुपारी फोडायची का असं विचारतात. तर जानकीला खूप हसू येतं. जानकी आणि ऋषिकेश मात्र एकमेकांकडे बघून अगदी लाजत हसत असतात. तेव्हा आता नाना पुढे येतात आणि विचारतात की सुपारी फोडायची आहे का, हुकूम का. जानकी आणि ऋषिकेश एकमेकांकडे बघून हसत असतात. तेव्हा आता नाना सुपारी फोडतात तर आता ऋषिकेश आणि जानकी लगेच हसतात आणि लाजतात. सारंग म्हणतो की वहिनी लाजली. तेव्हा आता सगळेजण टाळ्या वाजवतात आणि आता सगळ्यांना पेढे वाटले जातात. सुपारीचा कार्यक्रम आता फुटण्याचा झालेला असतो. आता गुरुजी मात्र त्या दोघांना सगळ्यांच्या पाया पडून आशीर्वाद घ्यायला सांगतात. जानकी आणि ऋषिकेश मात्र सुमित्राच्या पहिल्यांदा पाया पडतात आणि नानांच्या सुद्धा पाया पडून आशीर्वाद घेतात. तर दोघे आता छान असा भरभरून आशीर्वाद देतात, सुखी राहा म्हणून. तर नाना जानकीला म्हणतात की हे बघा, सगळ्यात अगदी महत्वाचं म्हणजे सासू सासऱ्यांचे लाड पुरवायचे आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे पत्ते पानाची आठवण करून द्यायची. परत म्हणतात की नाही. आता जानकीला खूप हसायला येतं आणि सर्वजण खूपच हसतात. आता नाना हे मुद्दाम जानकीची गंमत करत असतात. तेव्हा सुमित्रा सुद्धा हसत हसत विचारते की अहो हे काय करतात तुम्ही, तिला आशीर्वाद देतात की मागण्या पूर्ण करून घेतात. आता ऋषिकेश जानकीला म्हणतो की चल आपण आजीच्या पाया पडू. तेव्हा आता जानकी आणि ऋषिकेश दोघंही आता पाया पडायला येतात. आजी तोऱ्यातच त्यांच्याकडे बघत असते. जानकी म्हणते की आजी आशीर्वाद द्या. तेव्हा आता दोघं पाया पडतात तर आजी जोरातच ओरडते की हो आशीर्वाद देते ना, सुखी राहा. तोंड आता वाकडं करून काहीतरी बडबड करत असते. तेव्हा आता गुरुजी जानकी ऋषिकेशला आवाज देतात आणि जो काही पानांचा विडा आहे तर ऋषिकेशला देवाच्या शेजारी ठेवायला सांगतात. जानकीला एक दिवा देतात. तो दिवा आहे देवळाच्या मागे झाड आहे तर त्या झाडाला ठेवून यायला सांगतात. नाऱ्या नवरीने मात्र ही दिवा ठेवण्याची प्रथा असते. आता जानकी त्याचे काही लिंबाचं झाड आहे तर त्या झाडाला मात्र हा दिवा ठेवायला येते. तेव्हा आता जानकी देवाला दिवा वगैरे ठेवते आणि देवाला हात जोडत नमस्कार करते की देवा हे बघ, मला माझं कुटुंब हवं होतं आणि शेवटी ते कुटुंब मला मिळालं. तुझे आशीर्वाद काय माझ्या सोबत असंच राहून दे आणि सगळ्या काही कुटुंबाला सुखी राहून दे. तेव्हा जानकी देवाला हात जोडूनच उभी असते आणि मकरंद लगेच मास्कमॅनचा वेश घेऊन तेथे येतो आणि तो जानकीच्या मागून आलेला असतो. की आता दिवा ठेवून तेथून जायलाच निघते तर मकरंद लगेच येतो आणि तिचं तोंड दाबतो. आता मकरंद जानकीला बेशुद्ध करतो तिचं तोंड वगैरे दाबून. तेव्हा आता जानकी तेथील जे काही झाडाला ते माळा वगैरे आहे तर त्या तोडून घेतलेल्या असतात वाचवण्यासाठी आणि तेवढ्यात जानकी बेशुद्ध पडते आणि हे गुंड आता मकरंदचे आहे तर ते धावत येतात आणि जानकीला उचलून मात्र त्या गाडीतून ते घेऊन जात असतात. ते गुंड गाडीतून घेऊन जातात जानकीला बेशुद्ध वगैरे करून. त्यानंतर आता इकडे सगळ्यांना असं वाटतं की जानकी दिवा ठेवायला गेलेली आहे आणि आता सारंग आणि ऋषिकेश दादाची गंमत उडवत असतो. म्हणतो की आता दादा काय रे, तुला लग्नाची इतकी घाई झाली का रे, माझ्या कानामध्ये का बोलतोस की लग्नाची घाई झाली म्हणून. तेव्हा आता ऋषिकेश म्हणतो की अरे काय बोलतोस, मला कुठे लग्नाची घाई झाली. त्यावर आता नाना म्हणतात की अरे थांब ना, अरे मुहूर्त काढायला गुरुजी आलेले आहेत ना. तेव्हा आता गुरुजी म्हणतात की हो हो मुहूर्त काढतो. तर ऋषिकेश लगेच म्हणतो की गुरुजी थांबा ना, जानकीला येऊन द्या. तेव्हा आता सारंग लगेच आता ऋषिकेश दादाकडे बघून हसतो. गुरुजी म्हणतात की जानकी कुठे आहे, केव्हाची गेली, तिला बोलवा लवकर. सुमित्रा सारंगला पाठवते आणि म्हणते की जा बरं तू बघून ये आणि घेऊनच ये तिला येताने. तेवढ्याच सारंग आता तिथे येतो तर तेथे मात्र तो दिवा पालथा वगैरे पडलेला असतो आणि थोडेसे आता सगळं काही अगदी पांगापांग झालेले असते. तेव्हा आता सारंगला वेगळंच काहीतरी वाटतं म्हणून तो दिवा उचलून बघतो
आणि तेथील ते दृश्य बघून मात्र नक्की काहीतरी झालेले आहे म्हणून तो जानकी वहिनी असा आवाज देत असतो आणि जोरात जानकी वहिनी असा ओरडतो, दादा दादा करत आता धावत असतो दाराकडे म्हणजे ऋषिकेशकडे येतो. इकडे मकरंद मात्र आता गाडीतून तिला घेऊन जात असतो आणि आता त्याच्या खांद्यावर मात्र जानकीचं डोकं असतं. तर मकरंद अगदी तिच्या डोक्यावर हात ठेवत असतो आणि तिला जवळ घेत असतो. त्यानंतर मात्र इकडे सारंग धावतच येतो दादा दादा करत. आता सगळ्यांना एक असा धक्काच बसतो, सारंग इतक्या जोराने का ओरडत आला असेल दादा दादा करत. नाना विचारतात की सारंग काय झाले रे. तेव्हा आता सारंग म्हणतो की ना हे बघ दादा, जानकी वहिनी तेथे कुठेही नाही आणि हे बघ ना, अरे वहिनीने जो दिवा नेला होतात ना तो सुद्धा खाली पडलेला होता. हे ऐकून सगळ्यांना एक जबर शॉक बसतो. आता मात्र ऋषिकेश म्हणतो की काय बोलतो सारंग. सारंग म्हणतो की हो मी वहिनीला बघितलं आणि मी तिला हाका सुद्धा मारल्या परंतु वहिनी तिथे कुठेही नाही. ऋषिकेश विचारतो की अरे तू नीट बघितलंस ना. सारंग म्हणतो की हो दादा मी सगळीकडे बघितलं. तेव्हा आता सगळ्यांना जानकीची काळजी लागते. ऋषिकेश म्हणतो की जानकी कुठे गेली असेल आणि सगळेजण आता जानकीला शोधायला धावतात. ऋषिकेश, सारंग, सौमित्र आणि गुलाब हे सगळेजण आता जानकी कुठे गेली असेल. नाना आणि सुमित्रा या दोघांना तर आता अगदी जानकीची काळजी लागलेली असते की नक्की काय झालं असेल. सगळ्यांचे जीव अगदी टांगणीला लागतात आणि त्याच वेळेस ऋषिकेश, सौमित्र आणि सारंग तेथे त्या झाडाजवळ येतात. आता ऋषिकेश मात्र जानकी 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 असा खूप आवाज देतो. सारंग म्हणतो की बघ ना दादा तू दिवा बघ. सारंग म्हणतो की होय बघ, अरे वहिनीने जो काही दिवा लावला होता तर तो इथे पालथा पडलेला होता आणि मी वहिनीला खूप आवाज दिला, हाका मारल्या परंतु वहिनीने कुठेही नाही, ती इथे दिसतच नाही, नक्की कुठे गेली असेल. तेव्हा आता ऋषिकेशला खूप टेन्शन येते. तेव्हा आता ऋषिकेश म्हणतो की थांब 1 मिनिट मी तिला फोन करतो. सारंग म्हणतो की हो नक्की कर. ऋषिकेश त्यातून मोबाईल काढतो आणि जानकीला फोन लावतो परंतु जानकीचा फोन काही लागत नसतो. तेव्हा तो सौमित्र आणि सारंग या दोघांना म्हणतो जानकीचा फोन नाही लागत, तुम्ही एक काम करा मी इकडे शोधतो आणि तुम्ही दोघे तिकडे शोधा. म्हणून आता ऋषिकेश जानकी जानकी म्हणत धावतच येतो आणि आपल्या बाईकवर तो जानकीला शोधायला निघतो. सारंग आणि सौमित्र मात्र आता मंदिराच्या मागे पुढे सगळीकडे शोधत असतात. आता सौमित्र सुद्धा खाली सगळीकडे शोधून येतो आणि तेथे सुद्धा जानकी नसते. सारंग सुद्धा आता चहूबाजूनी शोधतो आणि जानकी वहिनी असा आवाज देत असतो. तेवढ्यात सौमित्र सारंग जवळ येतो. सारंग त्याला विचारतो की काय रे अगरे दिसली का कुठे जानकी वहिनी. सौमित्र म्हणतो की अरे नाही ना, मी सगळीकडे शोधले परंतु वहिनी कुठेही नाही सापडली. तेव्हा आता सारंगला आणखीन टेन्शन येते. त्यानंतर आता इकडे मकरंद मात्र जानकीला किडनॅप करून घेऊन येतो आणि तिला तिथे खुर्चीवर बांधून ठेवतो आणि आता मकरंद आपल्या गुंडांना म्हणतो की हे बघा सगळीकडे लक्ष ठेवा आणि आता इथे हा ऋषिकेश कधी पण येऊ पोहोचू शकतो त्यामुळे अगदी बारकाईने लक्ष ठेवा. तेव्हा तर त्यातील एक गुंड म्हणतो की बॉस अहो हा अड्डा कुठे त्या ऋषिकेशला माहिती आहे आणि ऋषिकेश कसा इथे पोहोचेल. त्यावर मकरंद म्हणतो की हे बघा इतकं गाफील राहू नका, जरी तो आलास तर त्याला कडक बंदोबस्त करा, त्याला आतमध्ये येऊन द्यायचं नाही. जानकी अजूनपर्यंत बेशुद्धच असते तर मकरंद तिच्याजवळ येतो आणि आपल्या मनात म्हणतो की जानकी तू माझ्यातील रावणाला असं जाग करायला नको होतं, मला तुझ्या बरोबर कधी असं करायचं नव्हतं पण तरी सुद्धा आता तुझ्या या वागण्यामुळे मला ते करावे लागले. त्यानंतर आता मकरंद लगेच लग्नाची सर्व तयारी करतो. जबरदस्तीने त्याला जानकीशी लग्न करायचं असतं. त्यानंतर आता इकडे ऋषिकेश घरी येतो परंतु रूमला मात्र कुलूप असतं आणि आता ऋषिकेश बघतो तर तेथे कुलूप असल्यामुळे तो पुन्हा जायला निघतो. तर प्रधान काका तर ऋषिकेश जवळ येतात आणि विचारतात की काय रे ऋषिकेश काय झालं तू एकटाच आलास. तेव्हा आता ऋषिकेश प्रधान काकाकडे बघत असतो. प्रधान काका जानकी कुठे आहे असं ऋषिकेशला विचारतात. तेव्हा आता ऋषिकेश म्हणतो की काय बोलतात म्हणजे जानकी कुठे आहे अजूनपर्यंत तुम्हाला सुद्धा माहिती नाही का, ती नक्की कुठे गेली की इकडे नाही आली का. प्रधान काका म्हणतात की नाही. अरे प्रधान काका विचारतात की अरे पण नक्की काय झाले. तेव्हा आता ऋषिकेश म्हणतो की हे बघा काका आमचा सुपारी फोडण्याचा कार्यक्रम देवळामध्ये सुरू होता आणि सुपारी फोडल्यानंतर आता गुरुजींनी मात्र एक दिवा जानकीला मागे झाडाला ठेवायला सांगितला आणि जानकी तो दिवा झाडाला ठेवायला गेली होती आणि ती मात्र परत आलीच नाही. हे ऐकून आता प्रधान काकांना सुद्धा खूप टेन्शन येते आणि मी तिला खूप फोन ट्राय केला परंतु तिचा फोन सुद्धा लागत नाही. नक्की कुठे गेली असेल जानकी, तिच्यासोबत काय झालं असेल म्हणून ऋषिकेशला सुद्धा आता खूप टेन्शन येतं आणि प्रधान काका म्हणतात की हे बघ अरे ऋषिकेश ती इकडे आली तर मी तुला नक्की कळवेल. तेव्हा आता ऋषिकेश म्हणतो की हो काका ती आल्या मला सगळं काही अगदी लगेच कळवा, तोपर्यंत मी दुसरीकडे शोधतो. म्हणून ऋषिकेश आता तिथून दुसरीकडे शोधायला जातो. त्यानंतर आता इकडे जानकी अजूनपर्यंत बेशुद्धच असते तर मकरंद तिला उठवण्याचा खूप प्रयत्न करतो की जानकी उठ म्हणून. मकरंद जानकीला म्हणतो की उठ ना जानकी. तेव्हा कुठे आता जानकीला शुद्ध येते आणि समोर बघते तर काय आणि मकरंद लग्नासाठी तयार झालेला असतो, गुडघ्याला बाशिंग बांधूनच तयार असतो आणि आपले जे काही त्याचे ते गुंड वगैरे आहेत
तर जानकी ह्या सगळ्यांकडे पाहते आणि मकरंदकडे सुद्धा बघत असते आणि मकरंद म्हणतो की बघ हे बघ आणि स्वतः तोऱ्यात मात्र जानकी समोर उभा असतो. जानकी रागाने आता मकरंदकडे बघत असते. तेव्हा आता जानकी म्हणते की मकरंद काय करतोस आणि आता ती आपले हात सोडवण्याचा प्रयत्न करते परंतु हात तिचे दावेला बांधलेले असतात आणि खुर्चीला. तेव्हा मकरंद म्हणतो की ओ जानकी काय करतेस, अगं हे बघ शांत हो जरा. जानकीला खूपच राग येतो. जानकी म्हणते की मकरंद काय केलंस तू, सोड मला. तेव्हा आता मकरंद म्हणतो की नाही जानकी मी तुला नाही सोडणार, कारण मी आता तुला इथे का घेऊन आलो तर कायमची माझी बायको बनवायला. आता बघ आपल्या इथे लग्न होणार आहे आणि हे बघ जानकी तुला अजूनपर्यंत माझं प्रेम काही कळालेलं नाही, आता मात्र तुला कळेल की माझं प्रेम काय आहे ते. जानकीला इतका राग येतो. जानकी म्हणते की काय रे मकरंद तू याला प्रेम म्हणतोस, हे असलं प्रेम, अरे तू मला असं पळून घेऊन आलास, मला इथे बांधून ठेवलंस, हे असं प्रेम आहे का तुझ्यासाठी. तर मकरंद म्हणतो की मग हे सर्व काय आहे. तेव्हा मकरंद म्हणतो की हे बघ जानकी अगं प्रेमामध्ये माणसं ही पाटीलकी करतात आणि मी सुद्धा तुझ्या प्रेमासाठी वाटेल ते केलेलं आहे. हे बघ जानकी मी काय केलं नाही तुझ्यासाठी ते सांग ना. अगं मी तुला नोकरी दिली होती आणि काय मी तुझ्यासाठी अगदी प्रोटेक्टेड राहायचो, अगदी सर्व काही करून बघितले, हो की नाही सांग बरं जानकी. तू सोडवण्याचा खूप प्रयत्न करत असते परंतु आता मकरंद म्हणतो की सावकाश जानकी सावकाश. जानकी म्हणते की मकरंद तुम्हाला बांधून ठेवलं, मला सोडून दे. तेव्हा आता मकरंद म्हणतो की नाही मी तुला सोडवायला नाही इथे घेऊन आलो, तुला मी इथे माझी कायमची बनवायला घेऊन आलेला आहोत. आणि हे बघ जानकी अगं तुला अजूनपर्यंत माझं प्रेमच नाही कळालं आणि ते प्रेम मात्र आज तुला माझं कळणार आहे. तेव्हा आता जानकीला खूपच राग येतो. जानकी आपले हात सोडवण्याचा खूप प्रयत्न करत असते आणि मकरंदला म्हणते की मकरंद याला प्रेम म्हणतोस का तू, ह्या असं वागण्याला, तू मला असं पळून घेऊन आलास, येथे मला बांधून ठेवलं, प्रेम आहे का तुझ्यासाठी. तेव्हा आता मकरंद म्हणतो की मग काय आहे. आणि हे बघ जानकी प्रेमामध्ये माणसंही वाटेल ते करतात आणि मी सुद्धा तुझ्या प्रेमामध्ये वाटेल ते केलेलं आहे आणि हे बघ काही पण करू शकतो आणि काय तुझ्यासाठी मी केलं नाही. अगं मी तुझ्यासाठी किती काही काही केलं, मी तुला नोकरी दिली, कायम तुझ्यासाठी मी प्रोटेक्ट राहिलो आणि हे बघ अगं मी कॉलेजमध्ये असताना सुद्धा तुझ्यावर प्रेम करत आलो तेव्हापासून. हे बघ आजपर्यंत तू सुद्धा समजून घेतले नाही आणि मला सुद्धा सांगता आले नाही, कारण मी आजपर्यंत तुझ्यावर प्रेम करत होतो अजूनपर्यंत आणि आता मात्र मला तुझ्याशी लग्न करायचं आहे. तेव्हा आता जानकी म्हणते की अरे तू वेडा झालास, तुझ्यामध्ये अगदी वेडेपणाची चाल दिसते आणि मला बांधून ठेवलंस, हे काय केलंस तू, जे काही करतोस ते चुकीचं करतो, चुकीचं वागतो. तेव्हा आता मकरंद तिला रागाने म्हणतो की तू वागते ते चुकीचं नाही का. आणि हे बघ अगं मी तुझ्यावर किती मनापासून प्रेम करतो, ही गोष्ट तुला कधीच का दिसली नसेल आणि हे बघ ते प्रेम तुला कधी दिसलं नाही का, जेव्हा मी तुझ्यासोबत आणि तुझ्या समोर मी माझं प्रेम व्यक्त केलं तरी सुद्धा माझं प्रेम तुला नाही कळाले आणि तरी सुद्धा तू त्यानंतर मला जज करतेस आणि त्या ऋषिकेशसाठी मात्र तू वाटेल ते करायला तयार होतेस. आणि कोण आहे तू आणि तो, त्याच्यात आणि माझ्यात तसा काय फरक आहे बरं. आता जानकी म्हणते की हे बघ अरे माझ्या ऋषिकेशची तुलनाच तू करू नकोस. सगळ्यात महत्वाचं म्हणजे अरे माझा ऋषिकेश माणूस म्हणून खरंच खूप चांगला आहे, हे लक्षात ठेव. तू मात्र काय केलंस तर एक माणूस म्हणून तू चुकलास. तुला काय वाटतं रे प्रेम असं बळजबरीने मिळवता येतं का, असं ओरबाडून कोणाचंही प्रेम नाही घेता येत आणि हे बघ तू कधीही जिंकणार नाही. ऋषिकेशने माझं प्रेम जिंकून घेतलेलं आहे, जिंकला तू माझं प्रेम. आणि हे बघ अरे तू तर माझ्यावर एकतर्फी प्रेम केलं आणि त्याने तर मला प्रेम करायला शिकवलं आणि हाच त्याच्यात आणि तुझ्यात फरक आहे. मकरंदला खूपच राग येतो. मकरंद म्हणतो की बास कर तुझ्या ऋषिकेशचा फुशारकीपणा, त्याची वकिली आता बास कर. आणि जगात मात्र सगळ्यात जास्त प्रेम करत असेल तुझ्यावर तर तो फक्त आणि फक्त मी आहे, हे लक्षात ठेव. आणि मी सुद्धा तुझ्यासाठी काय काय केलं नाही. आणि हे बघ मी काय केलंस, अगं हे हार्ट काढलं तुझ्यावर प्रेम म्हणून, मी हे हार्ट माझ्या हातावर काढून घेतलं आणि ते हार्ट मात्र तो आता म्हणजे मग अशी जानकीला दाखवतो. हे बघ तू आणि ऋषिकेश मात्र मला अगदी इजा देत होते आणि ते पण इथे, त्यामुळे मात्र त्याच्यावर मी क्रॉस सुद्धा काढून घेतलं. हे बघ मी तुझ्यावर सर्वात जास्त प्रेम करतो, मीच करतो, बाकी कोणी तुझ्यावर इतकं प्रेम नाही करू शकत. हे तुझ्या लक्षात असून दे. तुला आता माझं वागणं विचित्र वाटत असेल, त्याला जबाबदार तू आहेस असे जेव्हा तो जानकीला म्हणतो तर जानकी सुद्धा आता त्याला म्हणते अरे तू आहेस, स्वतः मात्र तुझ्या वागण्याला जबाबदार आहेस. आणि हे बघ मकरंद अरे तू माझ्यावर एकतर्फी प्रेम केलंस आणि मला बळजबरीने येथे कोंडून ठेवलं तर तू, आणि याला तू अगदी प्रेम म्हणू नकोस आणि जबाबदार म्हणून मला म्हणू नकोस. आणि हे बघ मकरंद मला इथून सोड, अजून सुद्धा संधी गेलेली नाही. आणि तेवढ्यात मकरंदच्या मोबाईलवर फोन येतो. मकरंद जानकीला शांत राहायला सांगतो. जानकी जोरजोरात ओरडत असते की अरे सोड मला, मकरंद सोड. आणि तिच्या गुंडांना सुद्धा म्हणते की तुम्ही काय बघत बसलात, सोडा मला. तेव्हा आता मकरंद हा त्या फोन म्हणतो की हे बघ तुझ्या नंदेचा फोन आहे आणि तो फोन मला घेऊन दे, शांत होऊन दे, शांत हो, तुझ्या नंदेचा फोन आहे. तेव्हा आता मकरंद फोन घेऊन उचलतो की हॅलो बोल ना. तर आता इकडे माया म्हणते की
अरे दादा, केव्हापासून मी तुला फोन करते पण तू फोन का उचलत नाही. तेव्हा मात्र आता मकरंद खूप जोराने हसतो आणि म्हणतो की अगं मी तर आपल्या कंपनीच्या गोडांजवळ आहे, अगदी मुळशीपासून 7 किलोमीटरवर. मी तेथे आलो आणि मी एकटा नाही तर माझ्यासोबत जानकी सुद्धा आहे. आणि तुम्हाला म्हणत होते की तू काहीच करू शकत नाही, तर बघ मी काय केलं, मी सुद्धा काय करून दाखवलंस. जानकीला इथे घेऊन आलो. मी आणि जानकी मात्र दोघंही आता येथे लग्न करणार आहोत. तर तेव्हा आता लगेच माया म्हणते की हे बघ दादा, जे काही तुझ्या मनासारखं आहे ते होईल, परंतु तू आता मात्र कोणतंही वाईट असं पाऊल उचलू नकोस. आता कोणतंही चुकीचं पाऊल तू उचलू नकोस. मी आल्याशिवाय अगदी काही करू नकोस, थोडंसं थांब मला येईपर्यंत. तेव्हा आता लगेच मकरंद म्हणतो की ऑफकोर्स माझ्या लग्नामध्ये माझी बहीणच नसताना हे लग्न मी कसं अगदी लगेच पार पाडेल. तर आणि हे बघ, तू अजिबात काळजी करू नको, मी थांबतो तुझ्यासाठी. आणि खरंच अगदी तू लवकरात लवकर ये आणि तू तुझ्या दादाचा आनंद बघायला तर आलीच पाहिजे. ये ना लवकरात लवकर ये, मी तुझी वाट बघत आहे. आणि आता तो फोन ठेवतो आणि जानकीला म्हणतो की मुहूर्त टळायला नको, आपलं लग्न वेळेवर व्हायला हवं, वेळेत हे लग्न सुरू झालं पाहिजे. तेव्हा आता जानकी म्हणते की काय म्हणालास. आणि हे बघ मकरंद, तू असं नाही करू शकत, प्लीज तू असं करू शकत नाही. तेव्हा आता मकरंद तिच्यावर ओरडतो की हे बघ, तुझ्याकडे कोणताही चॉईस नाही आता, आणि मी तुला अगदी सांगत आहे आता हे लग्न तुला माझ्याबरोबर करायचंच आहे. मी तुला जबरदस्तीने हे सांगतो की मी तुझ्यासोबत लग्न करणार आहे म्हणून, आणि आपण लग्न करणार आहोत असे हसून म्हणतो. तेव्हा आता जानकी म्हणते की हे बघ मकरंद, तू असं काही भलतं करू नकोस. आणि हे बघ, अरे मी तुझ्यासोबत लग्न नाही करू शकत. अरे हे बघ, माझं ऋषिकेशवर प्रेम आहे, मनापासून मी त्याला नवरा मानलेला आहे. तेव्हा आता मकरंद म्हणतो की हे बघ जानकी, तो तुझा गैरसमज आहे असं तुला वाटतं. तेव्हा आता जानकी म्हणते की नाही ऋषिकेश, हे बघ, अरे खरंच मी मनापासून ऋषिकेशवर प्रेम करते. मकरंद म्हणतो की अगं हे बघ, मानण्यामध्ये आणि ऐकण्यामध्ये खूप असा फरक असतो. आणि एक गोष्ट लक्षात ठेवायची की मी तुझा होणारा नवरा आहे, तीच वस्तुस्थिती आहे. तेव्हा आता जानकी म्हणते की नाही मकरंद, हे बघ ऐकून घे. आणि हे बघ जानकी, तू शांत हो, माझ्याबरोबर लग्न करण्याशिवाय तुला कोणीही अडू शकत नाही, तुला लग्न करावंच लागेल. तेव्हा जानकी नको करत असते, मकरंदला समजवण्याचा खूप प्रयत्न करते, परंतु मकरंद तर हट्टीला पेटलेलाच असतो. तेव्हा आता जानकी जोरजोराने ओरडत असते की मकरंद मला इथून सोडून दे आणि प्लीज मला सोडा म्हणून त्याच्या आता त्या गुंडांना सुद्धा सोडवण्यास सांगत असते. ती जीवाचा आकांताव करून जानकी त्याला सोड म्हणून खूप रडत असते, परंतु मकरंद काही तिला सोडायला तयार नसतो. त्यानंतर आता इकडे दुसरीकडे नाना, सुमित्रा हे सगळेजण घरी येतात. सुमित्रा नानांना म्हणते की हे सर्व काय झाले, ऋषिकेशचं आयुष्य कुठे सुरळीत झाले असं वाटलं होतं आणि मध्येच हे सर्व अचानक कसे झाले, मला तर खरंच खूप काळजी वाटते. आणि जानकी सुखरूप असेल ना हो, आणि हे बघा हे सगळं त्या सयाजीरावाने तर केलं नसेल ना. आता नाना म्हणतात की खरंच काही कळत नाही, परंतु मला पूर्ण खात्री आहे जानकीला जरी पाताळात त्याने लपून ठेवलं असेल ना, तरी सुद्धा आपला ऋषिकेश तिला शोधून काढेलच, जानकीला तो काही होऊन देणार नाही. नंतर आता इकडे ऋषिकेश खूपच भडकलेला असतो आणि तो मकरंदच्या ऑफिसमध्ये येतो आणि जोरात मकरंद असे ओरडतो. तेव्हा तेथे तो वॉचमन येतो आणि काय झालं असं विचारतो. तेव्हा आता ऋषिकेश जोरात त्याची गचंडी धरतो आणि म्हणतो की काय झालं, काय विचारतो, तुझा बॉस कुठे आहे ते सांग. तेव्हा मात्र हा खोटं बोलतो आणि म्हणतो की साहेब मुंबईला गेलेले आहेत. तेव्हा ऋषिकेश म्हणतो की खरं सांग, तुझा बॉस कुठे आहे. तर ऋषिकेश त्याच्यावर जोरात ओरडतो की अरे खरं सांगतोस का. तेव्हा तो अगदी खूप घाबरतो आणि म्हणतो की अहो साहेब, मी तुम्हाला खरंच सांगतो की साहेब मुंबईला गेलेत म्हणून. आणि तेवढ्यात ऋषिकेशच्या मोबाईलवर एक फोन येतो आणि सारंगचा तो फोन असतो. तेव्हा आता फोन उचलतो. ऋषिकेश म्हणतो की बोल ना सारंग म्हणतो की हे बघ, मी आणि सौमित्राने अख्ख्या गावात वहिनीला शोधले, परंतु वहिनीचा कुठेही तपास नाही, आणि तुला काही पत्ता वगैरे मिळाला का असे सारंग विचारतो. तेव्हा ऋषिकेश म्हणतो की नाही रे, जानकी आता कुठेही नाही आणि तो मकरंद सुद्धा कुठेही नाही. तेव्हा मात्र तर ऋषिकेश त्या दोघांना पोलीस स्टेशनला जायला सांगतो आणि आता सारंग सौमित्र म्हणतो की ठीक आहे, आम्ही पोलीस स्टेशनला जातो आणि त्या मकरंदच्या विरुद्ध कंप्लेंट देतो. सारंग म्हणतो की तो मकरंदच आहे की तो असं काही पण करू शकतो, आणि दादा लक्षात घे, त्याने तुला आणि वहिनीला धमकी दिली होती, म्हणून आता ते दोघेही पोलीस स्टेशनला जायला निघतात. तर ऋषिकेश म्हणतो की ठीक आहे, आणि तो मकरंद मात्र आता गुतलाच पाहिजे. तेव्हा आता लगेच फोन ठेवल्यानंतर ऋषिकेश मात्र घाईने आता जानकीला शोधायला निघतो. त्यानंतर आता इकडे सुमित्रा मात्र देवाच्या घरात येते आणि सगळे काही आता देव्हाऱ्यातील देव आहे तर ते देव पाण्यात ठेवते आता जानकीला या संकटातून वाचवण्यासाठी. मला
प्रार्थना करत म्हणते की देवा काही कर पण माझ्या जानकीचा जीव वाचव. हे बघ देवा, तिने मला वाचवलं आणि आता मात्र तूच तिला संकटात टाकलं. ती तुझ्या दारातून गायब झालेली आहे आणि जोपर्यंत तू तिला सुखरूप घरी नाही घेऊन येत तोपर्यंत देवा मी तुझ्या दारात नाही येणार आणि देवा मी तुला पाण्यातून सुद्धा बाहेर नाही काढणार. किंवा काही वाटेल ते कर, काही चमत्कार कर, परंतु माझ्या जानकीला सुखरूप वाचव. माझ्या जानकीला अगदी सोडव, ज्याने कोणी काही केलं असेल सोडव त्यातून. देवा माझ्या लेकीला वाचव. म्हणून ज्या सुमित्रा आज आपल्या जानकीसाठी रडत असते. वाचव देवा, तिला वाचव. त्यानंतर आता इकडे ऋषिकेश जानकीला सगळ्या ठिकाणी अगदी शोधून शोधून थकलेला असतो. जानकी तू कुठे आहेस ग, कुठे गेलीस ग तू, मी तुला कुठे शोधूस ग. तेव्हा मात्र आता लगेच ऋषिकेश हा जानकीची वाट पाहत असतो आणि तेवढ्यात मकरंदचा कॉल मात्र आता ऋषिकेशला येतो. ऋषिकेश रागाने फोन उचलतो आणि विचारतो की मकरंद तू कुठे आहेस, जानकी कुठे आहे ते मला सांग. आता मकरंद हसतो आणि म्हणतो की अरे जरा थांब जरा, नाहीतर तू श्वास घेऊन येतेच टपकशील. आता ऋषिकेश म्हणतो की म्हणजे माझा अंदाज खरा ठरला, जानकी तुझ्याच ताब्यात आहे तर. आता मकरंद म्हणतो की हो ती माझ्या ताब्यात आहे आणि आयुष्यभर ती माझ्या आता सोबत राहणार आहे. आता जानकी ही अगदी ओरडायला जाते परंतु मकरंद तिचं तोंड दाबतो. आता जानकी ऋषिकेश करत असते. आता मकरंद ऋषिकेशला म्हणतो की काय रे, तुला काय वाटलं की तू इतका मूर्ख आहेस की मी मूर्ख आहे. अरे तू जानकीच्या शोधामध्ये माझ्या ऑफिस पर्यंत गेलास आणि तुला काय वाटलं की मी जानकीला माझ्या ऑफिस पर्यंत ठेवेल म्हणून. तेव्हा आता ऋषिकेशला खूपच राग येतो. ऋषिकेश म्हणतो की हे बघ मकरंद, तिला सोडून दे. तेव्हा मकरंद रागाने ऋषिकेशला म्हणतो की आवाज खाली कर आणि माझ्याशी बोलताना मात्र आवाज चढून बोलायचं नाही. आणि काय रे ऋषिकेश, तुला काय वाटलं की असून जानकीशी लग्न करशील आणि ते अजिबात शक्य होणार नाही. या जन्मात तरी तुझं आणि जानकीचं लग्न नाही होऊ शकत. जानकी फक्त आणि फक्त माझी आहे आणि ती माझीच राहणार आहे. एका हाताने मात्र तो जानकीचं तोंड दाबून असतो आणि हे बघ मी जानकीशी लग्न करणार आहे. यावर तर ऋषिकेशला खूपच राग येतो. ऋषिकेश म्हणतो की मकरंद तुझं हे स्वप्न कधीच शक्य नाही होणार. तेव्हा आता मकरंद म्हणतो की अरे हा लहान मुलांचा गेम नाही की तू तेथे जिंकला होतास का. ओव्हर कॉन्फिडन्स तुला आलेला आहे का. अरे हे जे काही आहे ना ते अगदी ओव्हर कॉन्फिडन्स आहे तुझा. या खेळात मात्र मी जिंकणार आहे, लक्षात ठेव आणि बघतो मी जानकीचं आणि माझं लग्न तू कसं अडवतो ते. असे बोलून आता मकरंद फोन कट करतो तर ऋषिकेश भयंकर चिडलेला असतो. आता लगेच फोन कट झालेला असतो आणि जानकी मात्र मकरंदच्या हाताला चावते आणि ऋषिकेश जोरात ओरडते. तर मकरंद म्हणतो की माझ्या हाताला चावलीस पण फोन मी कट केलेला आहे, लक्षात घे. आणि तेवढ्याच जानकीला जोराचा ठसका लागतो तर मकरंद खूपच घाबरतो आणि आपल्या गड्यांना जोरात ओरडतो की पाणी घेऊन या म्हणून. आणि तो जानकीला सावकाश असे करत असतो. जानकी रागाने तो ग्लास पाण्याचा फेकून देते आणि सगळं काही पाणी आता मकरंदच्या ड्रेसवर सांडते. तेव्हा मकरंद म्हणतो की जानकी काय करतेस, माझा सगळा काही ड्रेस ओला झालेला आहे. हे बघ आता आपलं लग्न आहे. तेव्हा आता जानकी खूप रडत असते. तेव्हा आता मित्रांनो हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये ज्या मकरंदने मंडोळ्या अगदी वेड्यासारख्या बांधलेल्या असतात ते पण आपल्या कपाळी आणि जानकीला जबरदस्तीने आता तो मंडोळ्या बांधतो आणि म्हणतो की हे बघ आता आपलं लग्न आहे. त्यानंतर मात्र आता इकडे ऋषिकेश मकरंदच्या घरी येतो आणि सगळे काही ते फोटो वगैरे बघून आता ऋषिकेशला खूपच राग येतो आणि मकरंद असे जोरात ओरडतो. त्यानंतर आता इकडे मकरंदने जबरदस्ती मंडोळ्या वगैरे बांधून जानकीशी अगदी 7 फेरे घेण्यासाठी होम सुद्धा पेटवलेला असतो आणि आता मात्र तो 7 फेरे वगैरे घेतो ते पण जबरदस्तीने आणि जानकीच्या गळ्यात मंगळसूत्र घालायला लागतो. तोच तिथे आता ऋषिकेशने येऊन मात्र आता जानकीला वाचवलेलं असतं आणि ते मंगळसूत्र आता बाजूला जाऊन तुटून पडलेलं असतं. तेव्हा आता मित्रांनो पुढे काय होतं हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की तुम्ही सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.